वेलकम टू दिस सेकंड क्लास. सो प्रिव्हियस क्लासमध्ये आपण प्रोजेक्टाइल मोशन स्टार्ट केला होता टॉपिक आणि त्याच्यामध्ये आपण मेनली टाइम ऑफ लाईट, मॅक्सिमम हाईट अचीव्ड, रेंज अँड रिलेटेड थिंग्स या गोष्टी सगळ्या फाइंड आउट केल्या होत्या. आता या टॉपिकमध्ये प्रोजेक्टाइल मोशनशी संबंधितच आपल्याला काही स्पेसिफिक क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या आहेत. सो मी डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे. सो लेट्स जस्ट डिस्क्राईब द डायग्राम. समजा आपला हा हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस जो आहे दॅट इज ग्राउंड, आणि आपण ग्राउंडला सर्टन अँगल थिटा करून एक ऑब्जेक्ट यू इतक्या व्हेलॉसिटीनं प्रोजेक्ट केला. सो इट विल स्टार्ट ट्रॅव्हलिंग. तो वर 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 जाणार. ॲट पॉइंट ए त्यानं मॅक्सिमम हाईट एच अचीव केलेली आहे. त्यामुळे त्या पॉइंटला गेल्यानंतर ए पॉइंटला त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी झिरो झालेली असणार आहे. आणि ए पॉइंटच्या पुढे तो पुन्हा ग्राउंडकडे यायला सुरुवात करणार आणि तो ग्राउंडवर बी पॉइंटला काहीतरी व्हेलॉसिटीनं स्ट्राईक करणार आहे. आता याच्यामध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं की प्रोजेक्टाइल मोशन स्टडी करत असताना आपण त्याला एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन मध्ये स्प्लिट करणार आहोत. इथं ऑब्व्हियसली जे ऍक्सलरेशन प्रेझेंट असणार आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेझेंट असणार आहे. सो ऍक्सलरेशन जी आहे या मोशन मध्ये ते एक्स डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन नेहमी झिरो आणि वाय डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन इज मायनस जी अलॉंग निगेटिव्ह वाय ऍक्सिस हे प्रेझेंट असणार आहे. सो ज्यावेळेस आपण या मोशनला स्प्लिट करू तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला सगळी युटिलाइज करायची आहे. लक्षात. ओके, सो आता आजच्या लेक्चरला काय फाइंड आउट करायचं आपल्याला बघा. समजा आपण ऑब्जेक्ट ओ पॉइंट पासून प्रोजेक्ट केला विथ व्हेलॉसिटी यू मेकिंग अँगल थिटा, आणि तो समजा इथं लिहू आपण. तो ऑब्जेक्ट जो ओ पासून प्रोजेक्ट केलाय तो ऍट सर्टन पॉइंट पी ज्याचे कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय आहेत इन टाइम टी पोहोचला तिथे. म्हणजे टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू गो फ्रॉम पॉइंट ओ टू पी इज टी. आणि मग त्यानं ऑब्व्हियसली कोऑर्डिनेट्स दिलेत आणि ओरिजिन पासून स्टार्टिंग आहे म्हटल्यानंतर हे एक्स म्हणजे एक्स डायरेक्शन मध्ये आपण जर ही मोशन कन्सिडर केली तर या मोशन मध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जी आहे, सो डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन दॅट इज डिनोटेड बाय एक्स कोऑर्डिनेट. डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन दॅट इज डिनोटेड बाय वाय कोऑर्डिनेट. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल मधली इनिशियल व्हेलॉसिटी आपण ऑलरेडी बघितलेली यू कॉस थिटा आहे. वर्टिकल मधली व्हेलॉसिटी इनिशियल यू साइन थीटा आहे. ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन झिरो आहे आणि ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन आहे ते मायनस ची आहे. सो जर दोन डायरेक्शन मधल्या मोशन वापरल्या आपण तर एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आणि इव्हन इथं गेल्यानंतर पॉइंट पी ला गेल्यानंतर त्या व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट आपण फाइंड आउट करू शकतो. जर समजा एक्स डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर केली आपण, एक्स डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर केली आणि इकडे आपण कन्सिडर करू वाय डायरेक्शन मधली मोशन. सो एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये काय होणार आहे, लेट्स से स्प्लिट करू आपण इकडं. ठीक आहे. सो एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये काय होणार. सो पहिला इक्वेशन ऍक्सलरेशन एक्स डायरेक्शन मध्ये किती आहे झिरो. सो नो ऍक्सलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. सो तरी पण कायनेमॅटिक इक्वेशन वापरलात तर व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन ही मिळणार आहे तुम्हाला यू एक्स प्लस ए एक्स टी म्हणजे यू एक्स ओनली. सो यू कॉस थिटा. सो पॉइंट पी ला पोहोचल्यानंतर व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट जो असणार आहे तो इज स्टील यू कॉस थिटा. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट काढले एस एक्स इक्वल टू यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स टी स्क्वेअर. ए एक्स झिरो आहे. सो जस्ट यू एक्स टी म्हणजे काय येणार यू कॉस थिटा मल्टिप्लाइड बाय टी. सो हे जे आहे एक्स कोऑर्डिनेट जो मिळाला आपल्याला तो असणार आहे यू कॉस थिटा मल्टिप्लाइड बाय टी आणि व्हेलॉसिटी असणार ती यू कॉस थिटा. ठीक आहे, दॅट्स फाईन. वाय डायरेक्शन मध्ये कन्सिडर केलं तर वाय डायरेक्शन मधली व्हेलॉसिटी व्ही वाय इक्वल्स टू यू वाय प्लस ए वाय इंटू टी. हे जर वापरलं तर व्ही वाय इज इक्वल टू यू वाय तुमची आहे यू साइन थिटा आणि ऍक्सलरेशन मायनस जी आहे. सो मायनस जी टी. मायनस जी टी म्हणजे कमी 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 होत जाणार आहे. ऑल राईट. हे झालं व्हेलॉसिटी. सो इथं काय झालं व्हेलॉसिटी बेसिकली तुमची फेकताना व्हेलॉसिटी यू साइन थिटा होती आणि तुम्ही मायनस जी टी करताय म्हणजे जसा ऑब्जेक्ट तुमचा वर 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 चालला तसं त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी जी आहे ती कमी 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 होत जाणार आणि एका मॅक्सिमम हाईटला पोहोचल्यानंतर त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती होत असते झिरो होत असते. हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण. सिमिलरली जर मी डिस्प्लेसमेंटसाठी फॉर्म्युला वापरला एस वाय इक्वल्स टू यू टी प्लस हाफ
at². सो याच्यावरून मी एस वाय म्हणजे वाय कोऑर्डिनेट मिळणार मला. यू वाय इज यू साइन थिटा मल्टिप्लाइड बाय टी. ए वाय इज मायनस हाफ GT². सो हा तुम्ही इन जनरल म्हणजे समजा तुम्हाला सांगितले पार्टिकल यू इतक्या व्हेलॉसिटीनं मेकिंग अँगल थिटा जर प्रोजेक्ट केला, तर टी इतक्या टाइम नंतर त्याचं लोकेशन कुठं असणार आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय तुम्ही या अनालिसिस वरून फाइंड आउट. डोंट रिमेंबर फॉर्म्युले. फॉर्म्युला आपल्याला रिमेंबर करायचंच नाही. आपण फक्त काय अंडरस्टँड करायचं आहे की मोशनला अल्टिमेटली काय केलं, एक्स वाय मध्ये स्प्लिट केलं. आणि ज्या अर्थी ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे त्या अर्थी मी फक्त कायनेमॅटिक इक्वेशन्स यूज केले. सो दिस इज बेसिक. सो हे बेसिक अंडरस्टँड करून आपल्याला घ्यायचं आहे. सो आपण या पॉइंटला पॉइंट पी ला पोहोचल्यानंतर काय त्या पॉइंट पी ला पोहोचल्यानंतर त्याची एक्स डायरेक्शन मधली व्हेलॉसिटी किती असणार, वाय डायरेक्शन मधली व्हेलॉसिटी किती असणार, आणि त्या पॉइंटचं एक्स लोकेशन म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय असणार आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार हे आपण फाइंड आउट केलं. ओके. सो आता बघा, तुमचा ऑब्जेक्ट थ्रो करताना इथं आपण डायग्राम काढू. बघा, समजा ही एक्स डायरेक्शन आहे, ही वाय डायरेक्शन आहे. ओ पॉइंटला जर कन्सिडर केलं तर ओ पॉइंटला तुमच्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी अशी काहीतरी होती, यू, बाय मेकिंग सर्टन अँगल थिटा विथ हॉरिझॉन्टल. आणि तुम्ही जर पी पॉइंटला कन्सिडर केलं तर पी पॉइंटला हा तुमचा हॉरिझॉन्टल आहे, हा तुमचा व्हर्टिकल आहे. तुमची व्हेलॉसिटी काहीतरी चेंज झालेली आहे. हा, इकडे व्ही काहीतरी व्हेलॉसिटी आहे. आणि विच मेक्स अँगल सर्टन डिफरंट अँगल, लेट्स कॉल दिस अँगल अल्फा. इथं डायग्राम मध्ये डिनोट केलेला आहे, पॉईंट पी आहे आपला हा पॉईंट पी. तर आता तुमच्या लक्षात येत आहे, इथं काय लक्षात येते बघा, हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट इथं बघा व्ही एक्स यू कॉस थिटा आणि याचा सुद्धा यू कॉस थिटा. सो हे सेम असतात. हॉरिझॉन्टल कंपोनंट सेम का असतात, कारण हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशनच नाही. ऍक्सलरेशन नाही म्हणजे त्या डायरेक्शन मधला जो व्हेलॉसिटीचा कंपोनंट असणार आहे तो थ्रू आउट मोशन काय राहिला पाहिजे, कॉन्स्टंट राहिला पाहिजे. आणि व्हर्टिकल मोशन जर कन्सिडर केलात तर व्हर्टिकल मोशन तुमचा ऑब्जेक्ट वर चाललाय ना, सो वर जातोय, तसं त्याचा व्हर्टिकल कंपोनंट कमी होत जाणार. सो हा जो अँगल असणार आहे अल्फा, इथं हा जो अँगल असणार आहे तो अँगल थीटापेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. आणि अल्टिमेटली काय होणार आहे बघा, जसं तुम्ही वर जाताय तसं हा अँगल हॉरिझॉन्टल बरोबर केलेला जो आहे तो कमी 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 होत गेलात. मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर व्हर्टिकल कंपोनंटच नाही, जी अवेलेबल व्हेलॉसिटी आहे ती कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, एक्स. त्यामुळं हा हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल किती झाला शेवटी, 0. आणि परत ज्यावेळेस तो पुन्हा खाली पडायला सुरुवात होईल त्यावेळेस असा इथं या पॉइंट क्यू ला लेट्स से असा इकडं टँजेन्शियल व्हेलॉसिटी असणार आहे त्याची काहीतरी, अशी दाखवतो मी इथं. यानं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल असणार आहे, तो किती असणार आहे वगैरे आपण नंतर कॅल्क्युलेट करू. पण थोडक्यात काय झालं, 0 परत काहीतरी अँगल केला आणि परत शेवटी इथं आल्यानंतर काहीतरी असं टँजेन्शियल व्हेलॉसिटी असणार आहे ही अशी, इकडं टेंजेन्शियल व्हेलॉसिटी असणार आहे. हा पण अँगल काहीतरी असणार आहे हॉरिझॉन्टल बरोबरचा, किती असणार आहे हे नंतर काढू, किती असणार आहे हे नंतर काढू. पण झिरोचा वाढत 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 जाणार आणि पुन्हा बी ला गेल्यानंतर तो काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. सो अँगल जो आहे तो सुरुवातीला कमी होत जाणार, हायेस्ट पॉइंटला हॉरिझॉन्टल बरोबर अँगल 0 आणि पुन्हा तो वाढत जाणार आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे, हा अँगल शोधून काढायचा आहे. मग पुन्हा बघा, आपण परत पॉइंट्स कन्सिडर केले कुठले, मग अशासारखा ओ पॉइंट जर कन्सिडर केला, समजा आपण ओ पॉइंट कन्सिडर केला इकडं, ही एक डायग्राम आहे आपली. ठीक आहे. सो हा पॉइंट होता आपला ओ, हा पॉइंट होता पी. आपल्या ओ पॉइंटला अशी व्हेलॉसिटी होती इकडं यू, विच वॉज मेकिंग अँगल थिटा विथ हॉरिझॉन्टल. आणि पी पॉइंटला आपली व्हेलॉसिटी अशी होती इकडं व्ही, विच वॉज मेकिंग अँगल अल्फा. आता आपल्याला माहित आहे इथं काय, हॉरिझॉन्टल कंपोनंट जर घेतला असता मी, यू एक्स इक्वल्स टू काय आला असता, यू कॉस थिटा. आणि इथं हॉरिझॉन्टल कंपोनंट व्ही एक्स घेतला असता तर काय असता, व्ही कॉस अल्फा. पण आपलं अनालिसिस काय सांगतंय, ऍक्सलरेशन जे आहे ते एक्स डायरेक्शन मध्ये किती आहे, 0. ऍक्सलरेशन 0 आहे म्हटल्यानंतर यू एक्स आणि व्ही एक्स हे दोन्ही काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. सो अल्टिमेटली व्ही कॉस अल्फा इक्वल टू यू कॉस थिटा. म्हणजे जर तुम्हाला एखादी पर्टिक्युलर व्हेलॉसिटी माहित असेल तर तुम्ही अल्फा काढू शकता, किंवा त्या व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल माहित असेल तर तिथली व्हेलॉसिटीची तुम्ही मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकता. आलं लक्षात.
सो आता पुढे जाऊन परत काय करायचं बघा आपल्याला. आपल्याला परत काय फाइंड आउट करूया आता आपण. समजा आपण हं, बघा इकडं लास्ट स्लाइड मध्ये बघा. हा पॉइंट बी आहे. या पॉइंट बी ला गेल्यानंतर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचा कंपोनंट यू कॉस थिटा राहणार. दॅट इज वी आर शुअर अबाउट. आता फक्त राहिले काय, व्हर्टिकलचं काय होतं हे बघूया आपण. सो व्हर्टिकल म्हणजे आपल्याला बी पॉइंटला व्हर्टिकल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आपल्याला. सो लेट्स फाइंड आउट. बघा काय करायचं आपल्याला, व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट काढायचा आहे कुठल्या पॉइंटला, बी पॉइंटला. किती असणार आहे. मग मी काय केलं बघा, ह्याच्यासाठी काय केलं, ओ पासून बी पर्यंतची मोशन कन्सिडर केली. आणि कुठल्या डायरेक्शन मधली मोशन करणार, ऑब्विसली वाय डायरेक्शन मधली करणार. सो वाय डायरेक्शन मधली कन्सिडर केली. काय काय माहिती आहे, हा स्टार्टिंग पॉइंट. सो लेट्स राईट हिअर. स्टार्टिंग पॉइंट हा एंड पॉइंट आहे. ठीक आहे. स्टार्टिंग वेलोसिटी वाय डायरेक्शन मध्ये किती आहे, यू साइन थिटा. त्याच्यानंतर ऍक्सलरेशन वाय डायरेक्शन मध्ये किती आहे, मायनस जी. आणि जो टाइम रिक्वायर्ड आहे, ज्याला आपण टाइम ओ बी म्हणू, ज्याला आपण टाइम ऑफ फ्लाईट म्हटलेलं ऑलरेडी, आणि ज्याचं एक्सप्रेशन आपण ऑलरेडी डिराईव्ह केलंय, 2u sin θ डिवायडेड बाय जी. आणि फायनल वेलोसिटी व्ही वाय आपल्याला शोधून काढायची आहे. कुठलं इक्वेशन वापरता, ऑब्विसली पहिलं व्ही वाय इक्वल्स टू यू वाय प्लस ए वाय इंटू टी जर यूज केलात तर व्ही वाय ॲट पॉइंट बी इज इक्वल टू यू साइन थिटा मायनस ए वाय ची व्हॅल्यू मायनस जी इंटू टी, 2u sin θ अपॉन जी. जी जी गेट्स कॅन्सल्ड. आणि काय मिळालं मग, व्ही वाय इक्वल्स टू मायनस यू साइन थिटा. सो व्हॉट दिस मायनस साइन इंडिकेट्स, दिस इज अलॉंग नेगेटिव्ह वाय ऍक्सिस. दिस इज अलॉंग नेगेटिव्ह वाय ऍक्सिस. म्हणजे तुमची बी पॉइंटला जर तुम्ही वेलॉसिटी कन्सिडर केलीत, समजा असा आहे हा. ठीक आहे. सो हा तुमचा पॉइंट बी होता, हा एक्स डायरेक्शन. एक्स डायरेक्शन मध्ये कंपोनंट यू कॉस थिटा जो आधीपासून होता तोच आहे. आणि वाय डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह मध्ये कंपोनंट मिळाला इकडं, आणि तो किती आहे, तो यू साइन थिटा. आणि ओ जर पॉइंट कम्पेअर केलात, ओचा पण कंपोनंट काय होता इकडं, ओचा पण कंपोनंट हॉरिझॉन्टल यू कॉस थिटा जो याच्यासारखा आहे. आणि व्हर्टिकल कंपोनंट काय होता, यू साइन थिटा. फक्त इथं डायरेक्शन रिव्हर्स आहे. डायरेक्शन रिव्हर्स असते म्हणून काय झालं, याचा रिझल्टंट हा असा इकडेच असणार ना, हा इकडेच असणार आहे. सो हे यू कॉस थिटा आणि यू साइन थिटा कंपोनेंट म्हटल्यानंतर ही व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड पण किती असणार आहे, यू. याचा अर्थ काय झाला, की ऑब्जेक्ट ज्या व्हेलॉसिटीने फेकलाय तुम्ही, ऑब्जेक्ट ओ पासून ज्या व्हेलॉसिटीने फेकलाय तेवढ्याच व्हेलॉसिटीने तो ग्राउंडला स्ट्राईक करणार आहे. आणि ग्राउंडला स्ट्राईक करताना बघा, आपण व्हर्टिकल मोशन मध्ये एक अनालिसिस केलेलं आठवते का बघा तुम्हाला. इथं हॉरिझॉन्टल कंपोनंट काय राहणार, यू कॉस थिटा सेम राहणार थ्रू आउट मोशन, कारण त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन नाहीये. ओके फाईन. आता व्हर्टिकल मोशन म्हणजे व्हर्टिकल वाय डायरेक्शन मध्ये काय होणार, आपण अनालिसिस करताना व्हर्टिकल मोशन मध्ये काय स्टडी केलंय, सेम लेवलला, सेम लेवलला वेलॉसिटी सेम असते. बरोबर, म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट वर फेकलात, बरोबर, समजा मध्ये तुम्ही कुठेतरी अनालिसिस केलं एका पर्टिक्युलर लेवलला, वर जाताना त्याची जेवढी वेलॉसिटी असेल त्या लेवलला, तेवढीच वेलॉसिटी त्याची खाली असताना, सॉरी खाली येत असताना असणार आहे. मग इथं हे अनालिसिस तेच सांगतंय ना. हे अनालिसिस काय सांगतंय, बी ला म्हणजे ज्यावेळेस हा बी पॉईंट ग्राउंडवरचा आहे, त्यावेळेस ग्राउंडवर व्हर्टिकल वेलॉसिटी तुमची काय मिळाली, यू साइन थिटा. इकडं जर बघितलात तुम्ही ओला, जो पॉइंट ग्राउंडवरच आहे, इथून फेकताना व्हर्टिकल वेलॉसिटी काय होती, यू साइन थिटा. ऑब्व्हियसली फेकताना वर जाताना वरच्या डायरेक्शन मध्ये असणार आहे, खाली येताना स्ट्राईक करताना ग्राउंडवर खालच्या डायरेक्शन मध्ये. पण मॅग्निट्यूड जी आहे सेम लेवलला सेम असतं. याचा अर्थ काय झाला, ओ पॉइंटला व्हर्टिकल वेलॉसिटी यू साइन थिटा असेल तर बी ला सेम लेवलला तुम्हाला काढत बसायची गरज नाही हो. तुम्ही डायरेक्ट किती घेऊ शकता, यू साइन थिटा, फक्त घेताना ती कुठल्या डायरेक्शन मध्ये घ्यायची, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि हॉरिझॉन्टल मध्ये तसंही काहीच होत नाहीये. सो यू कॉस थिटा रिमेन्स यू कॉस थिटा. याचा अर्थ पुन्हा मी डायरेक्ट काय सांगतो, आता बघा मी डायरेक्ट मुद्दाम इथं डायग्राम मध्ये पी आणि क्यू हे दोन सेम लेवलचे पॉइंट्स दाखवलेत. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा होतो की पहिली गोष्ट, मी इकडे परत पुढच्या स्लाइडला जातो. माझ्याकडे दोन पॉइंट्स आहेत आता, कुठले, पी आणि आणखी एक आहे क्यू. इकडे जाऊ. पी आणि क्यू सेम जर असतील लेवल, तर पी पॉइंटला वेलॉसिटीचा एक्स कंपोनंट काय असणार आहे, व्ही कॉस अल्फा.
क्यू पॉइंटला काय असणार आहे, इथं काहीतरी वेलॉसिटी असेल व्ही क्यू म्हणूया आपण, आणि अँगल पण माहिती नाही आहे, तो पण काय असेल, सेम असेल. मग माझं म्हणणं काय आहे बघा, तुमचा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचा कंपोनंट बदलतोय का, नाही. सो ओ पॉइंटला यू कॉस थिटा, पी पॉइंटला यू कॉस थिटा, क्यू पॉइंटला यू कॉस थिटा, बी पॉइंटला यू कॉस थिटा. फाईन. वर्टिकल कंपोनंट ओ ला यू साइन थिटा, बी ला यू साइन थिटाच. त्यामुळं टोटल व्हेलॉसिटी जी आहे ओ पॉइंटला यू, बी पॉइंटला सुद्धा यू, म्हणजे सेम लेवलला टोटल व्हेलॉसिटी सुद्धा सेम राहणार आहे. का, तर सेम लेवलला व्हर्टिकल कंपोनंट सेम होतो आणि हॉरिझॉन्टल तसाही सेम आहे, कारण हॉरिझॉन्टल मध्ये काहीच होत नाही. मग मी असं म्हणू शकतो का, पी पॉइंटला आणि क्यू पॉइंटला जर हे दोन सेम लेवलचे पॉइंट्स असतील, तर दोघांचे करस्पॉन्डिंग हॉरिझॉन्टल कंपोनंट्स आणि करस्पॉन्डिंग व्हर्टिकल कंपोनंट्स हे सेम असणार आहेत. ऑब्व्हियसली पीचा व्हर्टिकल वर असणार, क्यूचा खाली असणार. मग जर दोघांचे कंपोनंट सेम असतील, तर पी पॉइंटला व्हेलॉसिटी व्ही असेल, तर क्यू पॉइंटला सुद्धा व्हेलॉसिटी किती असणार आहे, व्ही. मग हॉरिझॉन्टल कंपोनंट सेम ठेवायचा असेल तर व्ही कॉस अल्फा, सो हा सुद्धा अँगल काय असणार आहे, अल्फा. आणि इथं हे कंपोनंट हॉरिझॉन्टल बरोबर थिटा असेल, तर याचा अँगल सुद्धा काय असणार आहे, थिटा. सो जर थिटानं प्रोजेक्ट केलात, तर ग्राउंडला स्ट्राईक करत असताना वेलॉसिटीनं ग्राउंड बरोबर केलेला अँगल सुद्धा थिटाच असतो. सेम लेवलला पी ला वेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल अल्फा असेल, तर सेम लेवलला असणाऱ्या पॉइंट क्यू ला वेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल किती असणार आहे, अल्फाच असणार आहे. लक्षात, म्हणजे सेम लेवलला वेलॉसिटी सेम असते. वेलॉसिटी सेम असते म्हटल्यानंतर हॉरिझॉन्टल पण सेम आली आणि व्हर्टिकल कंपोनंट पण सेम आला, आणि अँगल त्यांनी हॉरिझॉन्टल बरोबर केलेला सुद्धा सेम असतो. समजे लक्षात. सो आणखी काय बघा, आणखी काय मजेदार मजेदार गोष्टी मिळतात आपल्याला. ठीक आहे, आपण नेक्स्ट जाऊ आणखी पुढं. ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही मोशन परफॉर्म करताय. मोशन म्हणजेच काय, तुमची आता काहीतरी व्हेलॉसिटीनं ऑब्जेक्ट चाललेला आहे. आपण थोडंसं कशाचं अनालिसिस करूया, आपण कायनेटिक एनर्जीचं अनालिसिस करूया. काय होतं कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर. म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टचं मास एम आहे, तुमच्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी व्ही आहे. आता प्रोजेक्टाईल मोशन परफॉर्म करत असताना वेगवेगळ्या पॉइंट्सला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे ना. मग आपल्याला, मला इंटरेस्ट कशात आहे, की ज्या अर्थी व्हेलॉसिटी चेंज होत जाते. बघा इथं ओ पॉइंटला फेकलात, वर 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 गेला गेला ए पॉइंटला व्हेलॉसिटी, टोटल व्हेलॉसिटी झिरो होत नाही बरं. जर टोटल व्हेलॉसिटी झिरो असती ए पॉइंटला, तर ऑब्जेक्ट इथून खाली पडला असता डायरेक्ट. पण तो कंटिन्यू होतो का, तर त्याच्याकडे अजून पण एक्स कंपोनंट मधली व्हेलॉसिटी आहे, की जी त्याला पुढे घेऊन जाण्यास मदत करते. आणि व्ही जरी, म्हणजे व्हर्टिकल व्हेलॉसिटी जरी झिरो झाली असली, तरी पण खाली पडायला सुरू झाल्यानंतर ती पण वाढत जाते, आणि तो व्हेलॉसिटी येऊनच ग्राउंडला स्ट्राईक करत असतो. सो दॅट्स फाईन. सो आता आपल्याला काय करायचं, कायनेटिक एनर्जीचं अनालिसिस करायचं आहे. ओ पॉइंटला, पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला कायनेटिक एनर्जी काढली. सो असं लिहूया आपण, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ओ. सो काय असणार आहे, हाफ यम, तिथली वेलॉसिटी यू आहे, त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. जर समजा तुम्ही कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी काढली असती, तर हाफ तिथली पण वेलॉसिटी यूच आहे ना, मग अशीच बघितलं आता आपण, यू स्क्वेअर. आणि समजा कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए, हायेस्ट पॉइंटला, मी तर तुमच्यासाठी पॉइंट्स दाखवतो इथं. हा असा प्रोजेक्टाईल वर गेलाय तुमचा, आणि पुन्हा असा खाली आलाय. सो हा तुमचा ओ पॉइंट आहे, हा तुमचा ए आहे, हा तुमचा बी आहे. इकडं फक्त याच्याकडं यू कॉस थिटा आहे. इकडं असा हा या तिरका आहे, यू आहे. आणि हा सुद्धा इकडं असा तिरका होता, यूच आहे. ही तुमची डायग्राम आहे. सो ए पॉइंटला वर्टिकल कंपोनंट नाही ना, सो जी काही वेलॉसिटी आहे ती ही नेट वेलॉसिटी यू कॉस थिटा आहे. सो इथं फॉर्म्युला होणार हाफ यम यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. सो हे तिघांवरून तुम्ही काय लिहू शकता हो? काय लिहू शकता तुम्ही, के ई ऍट पॉइंट ए, के ई ऍट पॉइंट ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा टाइम्स के ई ऍट पॉइंट ओ. के ई ऍट पॉइंट ओ म्हणजेच काय, के ई ऍट हायेस्ट पॉइंट, हायेस्ट पॉइंटची कायनेटिक एनर्जी जी असते ती कॉस स्क्वेअर थीटा टाइम्स ऍट इनिशियल पॉइंट. इनिशियल पॉईंटच्या किती असते, कॉस स्क्वेअर थिटा टाइम्स. आणि ही कॉस स्क्वेअर थिटाची जी व्हॅल्यू असते ती लेस दॅन वन असणार आहे ना. का तर
इक्वल टू वन होण्यासाठी थिटा झिरो असणार आहे. आणि थिटा आपण झिरो कन्सिडर करणारच नाही आहे, कारण थिटा झिरो म्हणजे काय, ग्राउंडवर फेकलात, ग्राउंडवर फेकलात तर इट्स लाईक 1D मोशन, इट्स नॉट अ प्रोजेक्टाईल मोशन. बरोबर. सो ही लेस दॅन वन असणार आहे. सो याचा अर्थ काय झाला, जसं तुम्ही वर जाताय हायेस्ट पॉइंटला गेलात तुम्ही, हायेस्ट पॉइंटची कायनेटिक एनर्जी ही कायनेटिक एनर्जी इनिशियल पॉइंट पेक्षा काय असते, कमी असते. ठीक आहे, कमी असते म्हटलात, ओके. मग मिनिमम असते का मॅक्सिमम असते का हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो आता मी काय म्हणतो, जर समजा या थ्रू आउट मोशन मला, थ्रू आउट मोशन मध्ये मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काढायची आहे. सो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीसाठी वेलॉसिटी पण काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. मग मॅक्सिमम वेलॉसिटी असते कुठं हे डिसाईड करूया आपण. बघा डायग्राम मी मुद्दाम घेतो. आता राईट फ्रॉम ओ टू परत स्ट्राईक करेपर्यंत, बी ला स्ट्राईक करेपर्यंत, इथं बी ला स्ट्राईक करेपर्यंत बघा वेलॉसिटी मॅक्सिमम पाहिजे ना तुम्हाला. ठीक आहे, मग बघा विचार कसा करा, तुम्ही ऑलरेडी स्प्लिट केले मोशनला. हॉरिझॉन्टल कंपोनंट तुमचा यू कॉस थिटा थ्रू आउट मोशन काय राहतोय, सेम राहतोय. तो सगळीकडे सेमच कंट्रीब्युट करणार तो एनर्जी मध्ये. बरोबर. मग डिसाइडर कोण आहे, वेलॉसिटी मॅक्सिमम असणार का मिनिमम असणार, हे डिसाइडर कोण आहे, तुमचा वाय कंपोनंट. वाय कंपोनंट आपल्याला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम पाहिजे ना. सो वाय कंपोनंट पण काय पाहिजे, मॅक्सिमम. मग जरा ऑब्झर्व करा, ओ पासून जसं वर चाललात तसं वाय विलॉसिटी, वाय कंपोनंट जो आहे तो काय होत गेला, कमी 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 कमी, आणि ए ला गेल्यानंतर तो झाला झिरो. आणि पुन्हा ए पासून बी कडे चाललात तसं वाय कंपोनंट मॅग्निट्यूड आहे त्याचं ते काय होत गेलं, पुन्हा वाढत गेलं. आणि विशेष म्हणजे ओ ला आणि बी ला सेम लेवलला वाय कंपोनंटची व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड सेमच होतं. सो याच्या पूर्ण अनालिसिस वरून मी काय म्हणू शकतो, वाय कंपोनंट मधली जी वेलॉसिटी आहे ती ग्राउंडवर म्हणजे ओ ला आणि बी ला असताना काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. सो आपली लेट्स गो बॅक टू दॅट स्लाइड. ही जी मॅक्सिमम वेलॉसिटी असणार आहे, ही मॅक्सिमम वेलॉसिटी कुठे असणार आहे, ऍट ग्राउंड. कुठल्या पॉइंटला, ग्राउंड पॉइंट ओ अँड बी. आणि ती मॅक्सिमम वेलॉसिटी किती असणार आहे, यू असणार आहे. यू, यू म्हणजे त्याचा वर्टिकल कंपोनंट, म्हणजे असं लिहितो वेक्टर फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर यू कॉस थिटा आय कॅप प्लस यू साइन थिटा जे कॅप असणार, त्याचा वर्टिकल कंपोनंट असणार आहे या पद्धतीनं यू साइन थिटा. आणि हॉरिझॉन्टल असणार आहे यू कॉस थिटा. मग देअर फोर मी मॅक्सिमम के ई मॅक्स इज इक्वल टू काय लिहू शकतो, के ई मॅक्स इज नो डाऊट हाफ एम यू स्क्वेअर झालं. सिमिलरली आता मला अनालिसिस करून तुम्ही सांगू शकता के ई मिनिमम कधी असणार. ऑब्विसली तुम्ही म्हणाल वेलॉसिटी मिनिमम पाहिजे. वेलॉसिटी मिनिमम कुठं असणार आहे, लेट्स गो बॅक टू स्लाइड. वेलॉसिटी मिनिमम साठी हॉरिझॉन्टल तसं पण बदलत नाही. मग वेलॉसिटी मिनिमम ठरवणारा कंपोनंट वर्टिकल झाला. वर्टिकल मिनिमम कुठं असतोय, हायेस्ट पॉइंटला. किती असतोय, झिरो. सो हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी असणार ती मिनिमम, आणि ती किती आहे, यू कॉस थिटा असणार ना, कारण या दोघांचा रिझल्टंट काढावा लागेल तुम्हाला, झिरो आणि यू कॉस थिटाचा. सो ही कुठं असणार आहे, ऍट हायेस्ट पॉइंट. सो ऍट हायेस्ट पॉइंट म्हणजेच ए. दिस गिव्स वेलॉसिटी मिनिमम जी असणार आहे ती किती असणार आहे, यू कॉस थिटा आहे तिथं. आणि मग याच्यावरून आम्ही काय लिहू शकतो, कायनेटिक एनर्जी जी मिनिमम असते ती हाफ एम वेलॉसिटी, मिनिमम वेलॉसिटी किती आहे, यू कॉस थिटा, यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. आणि मग हम लिख सकते हैं, क्या लिख सकते हैं, कुछ भी लिख दो. क्या लिख सकते, के ई मॅक्स आणि के ई मिन प्रोजेक्टाइल मोशन मध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम आणि मिनिमम कायनेटिक एनर्जीचा रेशो घेतलात तर 1/cos स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा. सो मॅक्सिमम आणि मिनिमम कायनेटिक एनर्जीचा रेशो प्रोजेक्टाइल मोशन मध्ये येतो सेक स्क्वेअर थिटा. समझे. सो या स्लाइडमध्ये आपण मेनली डिस्कस केलं कायनेटिक एनर्जी. आणखी काय काय पॉइंट्स आहेत असे, ओके लेट्स डिस्कस ना, लेट्स डिस्कस, लेट्स गो टू नेक्स्ट स्लाइड. हा, याच्यामध्ये आपण डिस्कस करू अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ एलिव्हेशन काय म्हणायचं याला, काय नाव देऊया, फाय म्हणू आपण, फाय. अँगल ऑफ एलिव्हेशन फाय. बघू डायग्राम बघा. समजा हा वाय ऍक्सिस आहे,
हा एक्स ऍक्सिस आहे. आम्ही फेकलंय, आम्ही फेकला, ऑब्जेक्ट फेकला फेकला फेकला, मॅक्सिमम हाईट, परत आला खाली, ग्राउंडला स्ट्राईक केला. ठीक आहे. सो हा पॉइंट जो आहे ए, हा पॉइंट जो आहे ओ, आणि समजा इथं आता एलिव्हेशन तुम्ही कुठलं हायेस्ट, जनरली विचारताना हायेस्ट पॉईंटचं एलिव्हेशन विचारतात. एलिव्हेशन काय असतो? हॉरिझॉन्टलच्या वर केलेला अँगल. म्हणजे जर मी समजा हे जर जोडलं असतं, हे जर जोडलं असतं मी, हे आणि हे, ठीक आहे, जोडलं की हम्म, समजा इथून पण टाकू असं, हे परपेंडिक्युलर. ठीक आहे. हम्म. आता जर बघितलात, सिमेट्री, सिमेट्री आहे, सिमेट्रीनुसार हे डिस्टन्स हाफ ऑफ रेंज, हे डिस्टन्स मॅक्सिमम हाईट, कारण हा तुमचा हायेस्ट पॉइंट आहे. आणि हा जो अँगल म्हणजे हायेस्ट पॉइंट, मी आता डिस्कस करतोय अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ हायेस्ट पॉइंट डिस्कस करतोय फक्त. तसं तुम्ही कुठल्याही पॉईंटचं काढू शकता, हायेस्ट पॉइंट, बरोबर. सो ह्याला मी फाय न डिनोट केलंय. सो डायग्राम नुसार जर बघितलात तर टॅन फाय इक्वल्स टू काय येतंय? टॅन फाय इक्वल्स टू येतंय एच डिवायडेड बाय आर बाय टू. सो दिस इज 2h डिवायडेड बाय आर. आणि आपण ऑलरेडी डिस्कस केलंय, काय डिस्कस केलंय? टॅन थिटा इन एनी प्रोजेक्टाईल मोशन इज इक्वल टू 4h अपॉन आर. सो या दोघांचा जर रेशो घेतलात, टॅन थिटा अपॉन टॅन फाय, टॅन थिटा अपॉन टॅन फाय, 4h म्हणजे किती येते? 2. सो टॅन थिटा अपॉन टॅन फाय, लक्षात ठेवा, हा अँगल ऑफ एलिव्हेशन मी फक्त हायएस्ट पॉईंटचा डिस्कस केला. इथं इथं तुम्ही या पॉईंटचा पाहिजे असेल, हे दोन जोडा, हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल, तो त्या पॉईंटचा अँगल ऑफ एलिव्हेशन झाला. सो इन जनरल काय असतंय, हे असं असतंय, टॅन फाय, जर समजा इन जनरल इथं पॉईंट घेतला असता, पॉईंट पी, याचा एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट काहीतरी आहे. सो मी काय केलं असतं, हा पॉईंट आणि हा पॉईंट यांना जोडला असता असा. ठीक आहे. मग ह्याचा एक्स कोऑर्डिनेट हे असं केलं असतं. ठीक आहे. आणि मग मी काय म्हटलं असतं की हा हे जे आहे ते, हे टोटल आहे ते एक्स कोऑर्डिनेट आहे, हे आहे ते वाय कोऑर्डिनेट आहे, हा अँगल फाय आहे. सो टॅन फाय इक्वल्स टू काय झालं असतं, इन जनरल वाय कोऑर्डिनेट आपण एक्स कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट कसा काढायचं सांगितलंय तुम्हाला मी, यू साइन थिटा टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स कोऑर्डिनेट कसा काढायचा, यू कॉस थिटा इंटू टी. हे जर केला तर तुम्हाला इन जनरल मिळेल हो. पण मला स्पेशल पॉईंटचा पाहिजे, हायेस्ट पॉईंटचा, तो मी फाय घेतला इथं, तर ते मला मिळालं असं 2h अपॉन आर. आणि टॅन थिटा, टॅन थिटा म्हणजे तुम्ही इकडं काहीतरी व्हेलॉसिटीनं असं काहीतरी प्रोजेक्ट केलं ना ऑलरेडी, यू व्हेलॉसिटीनं, की जो अँगल हा जो आहे तो किती आहे, थिटा. सो तो टॅन थिटा डिवाइड बाय टॅन फाय केला तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 2. लक्षात, अँगल ऑफ एलिव्हेशन कसं फाइंड आउट करायचं. सो दिस वॉज अबाउट अँगल ऑफ एलिव्हेशन. ओके, let's move on and discuss next point. So next point is radius of curvature. Radius of curvature, याला आपण डिनोट करू आर ना. परत डायग्राम मेरे को बनाना ही पड़ेगा. समजा ठीक आहे. हम्म. परत प्रोजेक्ट केलात. ठीक आहे. आता आपण एक पहिल्यांदा इन जनरल केस डिस्कस करू अँड देन आपण डिस्कस करू एक स्पेशल केस. समजा हा पॉइंट पी आहे, हा पॉइंट पी आहे. या पॉइंटला जी वेलॉसिटी आहे ती समजा अशी इकडे कुठेतरी व्ही, ज्या वेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल काहीतरी अल्फा असणार आहे. ठीक आहे. सो ती वेलॉसिटी माहिती आहे असं आपण गृहीत धरू, त्याच्यावरून आपण अँगल काढू शकतो आणि ते मगाशी आपण डिस्कस केलं. तर रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे नेमकं काय? तर आता बघा, मी हा पॉईंट पी झूम इन करून बघितला, तुमचा ऑब्जेक्ट पॉईंट पी ला आला ना. सो बघा, हा ऑब्जेक्ट तुमचा जो आहे हा इनफॅक्ट असा इकडे चाललाय विथ velocity v, बरोबर, ज्यानं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल किती आहे, अल्फा.
मग 2 मिनिटं. रेडियस ऑफ कर्वेचर काढण्यासाठी 2 मिनिटं असं अज्युम करा की या पॉईंट पी ला आल्यानंतर तो एक असा सर्क्युलर ट्रॅजेक्टरी फॉलो करतोय. इट इज नॉट सर्क्युलर ट्रॅजेक्टरी वी आर गोइंग टू डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर, दॅट्स ओके. पण मी जर शॉर्ट स्पॅन जर कन्सिडर केला डिस्टन्सचा, सो मी असं म्हणू शकतो ना की ही आर्क आहे एका सर्कलची, आणि मग मी रेडियस ऑफ कर्वेचर डिफाईन करू शकतो. सो असं कन्सिडर करू शकतो इकडे कुठेतरी सेंटर असणार आहे याचा असा. ठीक आहे. आणि कसा बघा हा असा कसा दाखवतो. समजा इकडे कुठेतरी सेंटर आहे, हे समजा इकडे कुठेतरी असं सेंटर आहे समजा इथं. ठीक आहे. हम्म. हा असा कुठेतरी ओ नको सी सेंटर आहे समजा, हा सी सेंटर आहे. आणि हा तुमचा पॉईंट पी आहे की ज्या पॉईंटला पी व्ही जी आहे ती कशी असते. असं जर म्हटलं मी की एका सर्कलच्या अलंग फिरतोय तर हा असा 90 डिग्री पाहिजे ना, का तर सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी ही टँजेन्शियल असते. आणि ही रेडियस ऑफ कर्वेचर आपल्याला आर शोधून काढायची आहे. मग पॉईंट पी ला जर बघितलात, सर्क्युलर मोशन मध्ये काय असतो, सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपेटल फोर्स लागतो ना. आणि सेंट्रिपेटल फोर्स कसा काढायचा असतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर न काढायचा असतो. पण सेंट्रिपेटल फोर्सची डायरेक्शन इकडे असते ना, सो हा एफ सी असणार आहे. सो इथं सेंट्रिपेटल फोर्स जर कन्सिडर केला, सेंट्रिपेटल फोर्स, तर सेंट्रिपेटल फोर्स एफ सी जो असतो तो असतो यम, वेलॉसिटी तुमची व्ही आहे त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असतो. बरं ठीक आहे. इथं प्रोव्हाइड कोण करणार आहे? प्रोव्हाइड दुसरं तिसरं कोण करणारच नाही हो. दुसरं करणारं कोण नाहीच आहे. करणारं कोण आहे बघा, इथनं सरळ याचं जे वेट ऍक्ट होणार आहे हे एम जी, हे व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, हा तुमचा एक डायरेक्शन वाला, सॉरी 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 फॉर बॅड डायग्राम्स, हॉरिझॉन्टल अल्फा. सो याचा इकडे एक असा, इकडे वर या वेटचा इकडे एक कंपोनंट असणार आणि याला एक परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक कंपोनंट असणार. सो हा अँगल अल्फा आहे. सो हा अल्फा म्हटल्यानंतर हा 90 मायनस अल्फा आणि हा परत असणार आहे अल्फा. सो याचा इकडचा जो कंपोनंट असणार आहे सो एम जी कॉस अल्फा. हा काय असणार आहे, एम जी कॉस अल्फा. सो तुम्ही तर डिसाईड करू शकता की मग मग हा तुमचा जो एम जी कॉस अल्फा आहे तोच तुमचा सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करायचं काम करणार आहे. ओ, येतं लक्षात. सो बघा मी पुन्हा सांगतो, हा अँगल अल्फा आहे म्हटल्यानंतर ह्याला हे परपेंडिक्युलर, याला परपेंडिक्युलर अल्फा, एम जीचा कंपोनंट झाला एम जी कॉस अल्फा आणि तोच सेंट्रीपेटल फोर्स ऍक्ट करणार आहे. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर रेडियस ऑफ कर्वेचर, इक्वल्स टू एम जी कॉस अल्फा. एम एम गेट्स कॅन्सल, सो आर इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन जी कॉस अल्फा. आता विशेष म्हणजे काय बघा, विशेष म्हणजे काय, तुम्ही सुरुवातीला जी वेलॉसिटी कन्सिडर केलेली आहे इथं, ही यू कॉस थिटा इनिशियल कंपोनंट जो होता तोच तुमचा व्ही कॉस अल्फा होता ना. तोच तुमचा काय होता, व्ही कॉस अल्फा, कारण हॉरिझॉन्टल कंपोनंट कधी बदलत नसतो म्हणता तुम्ही. मग याच्यावरून कॉस, सॉरी कॉस अल्फाची व्हॅल्यू तुम्ही लिहू शकता व्ही कॉस यू कॉस थिटा अपॉन व्ही. सो इथं ती पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला वेलॉसिटी माहिती असेल तर त्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा. वेलॉसिटीच्या ऐवजी अँगल माहित असेल तर व्ही इक्वल्स टू तुम्ही यू कॉस थिटा अपॉन कॉस अल्फा वापरू शकता मग इथं. इथे लक्षात. सो हे तुम्ही यूज करू शकता. सो इट्स ऑल अबाउट युझिंग द थिंग्स. सो इथं कन्सेप्ट इथंच आहे, कन्सेप्ट इथं क्लिअर झालाय आपला. काय, सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करायचं काम कोण करणार आहे, हा वाला कन्सेप्ट आहे. कुठला, वेटचा एक कंपोनंट असणार आहे, तो कुठला आहे, तो एम जी कॉस अल्फा. मग यातला जर मी आता स्पेशल पॉइंट कन्सिडर केला, ऑब्विसली स्पेशल पॉइंट कुठला, ए पॉइंट जर कन्सिडर केला, तर ए पॉइंटला काय करणार आहे, ए पॉइंटला काय करता, ए पॉइंटला ए सॉरी ए पॉइंटला आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करायचे आहे. सो ए पॉइंटला जी वेलॉसिटी आहे ती अशी असते, अशी ही इकडं यू कॉस थिटा, बरोबर. सेंटर बरोबर इकडे कुठेतरी असणार आहे. सो रेडियस ऑफ कर्वेचर कसं परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे इकडं कंपोनंट येणार ना. सो हा जो कंपोनंट येणार आहे हा एम जी स्वतःच असणार आहे. सो इथं काय होणार बघा, यम व्ही स्क्वेअर, व्ही स्क्वेअर म्हणजे यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा एम व्ही स्क्वेअर अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर ऍट पॉइंट ए म्हणू आपण त्याला, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इक्वल्स टू, इथं डायरेक्ट एम जी येईल ना.
का तर या केसमध्ये तुम्हाला फक्त अल्फा इक्वल टू 0 पुट करायचा आहे आणि व्ही म्हणजे त्याची व्हेलॉसिटी. सो अल्फा इक्वल टू 0 कॉस 0 1 आणि हे व्ही स्क्वेअर म्हणजे हे यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर. सो हे कॅन्सल. सो दिस गिव्स रेडियस ऑफ कर्वेचर एट हायेस्ट पॉइंट इक्वल्स टू यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय जी. सो दिस इज रेडियस ऑफ कर्वेचर ॲट हायेस्ट पॉइंट. बघा इथं घालून बघा व्ही ची व्हॅल्यू कॉस अल्फा, हायेस्ट पॉईंटसाठी अल्फाची व्हॅल्यू किती होणार 0 कॉस 0 1 व्ही वेलॉसिटी त्याची किती आहे यू कॉस थिटा त्याचा स्क्वेअर झालं यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा अपॉन जी. तर दिस इज रेडियस ऑफ कर्वेचर ॲट हायेस्ट पॉइंट ड्युरिंग प्रोजेक्टाईल मोशन. सो असे वेगवेगळे कन्सेप्ट तुम्हाला वापरायला विचारले जाऊ शकतात. सो सगळ्यांमध्ये लॉजिक. सो या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ब्रीफ करतो लॉजिक काय करायचं आहे. प्रोजेक्टाईल स्प्लिट करा एक्स डायरेक्शन प्लस वाय डायरेक्शन. एक्स म्हणजे जनरली असं प्लेन की ज्या प्लेनवर तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन कन्सिडर केलेली आहे आणि त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन वाय. प्रोजेक्टाईल मोशन तुम्ही कुठेही परफॉर्म करा, आडवं प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन, इन्क्लाइन प्लेन, व्हॉट एव्हर. ऑब्जेक्ट फेकल्यानंतर त्याच्यावर ऍक्ट होणारे ऍक्सलरेशन हे फक्त ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असतं. मग ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनच ऍक्सलरेशन आहे तुमचं. मग तुम्ही ज्या दोन डायरेक्शन कन्सिडर केल्या त्या कशा आहेत बघा. आणि मग जर त्या तिरक्या असतील तर मला त्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचे कंपोनंट्स एक्स आणि वाय मधले घ्यावे लागतील. पण फॉर्च्युनेटली आपण जे आत्तापर्यंत डिस्कस केले त्याच्यामध्ये एक जी डायरेक्शन होती वाय, त्याच डायरेक्शन मध्ये आपला जी होता, फक्त निगेटिव्ह वाय ऍक्सिस मध्ये होता. निगेटिव्ह वाय ऍक्सिस मध्ये होता म्हटल्यानंतर त्याचा एक्स कंपोनंट ऑब्व्हियसली किती आला 0. सो ऍक्सलरेशन एक्स मधलं 0. ऍक्सलरेशन एक्स मध्ये 0 आहे म्हटल्यानंतर एक्स मधली व्हेलॉसिटी शेवटपर्यंत बदलत नाही. ती सुरुवातीला यू कॉस थिटा होती, ती शेवटपर्यंत यू कॉस थिटाच राहणार. आधीमध्ये काहीही होणार नाही त्याला. बरोबर. आणि वाय डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन काय घेतलं मग ए वाय इक्वल्स टू मायनस जी. मायनस जी का मायनस, कारण वाय ऍक्सिसच्या अपोजिट डायरेक्शन निगेटिव्ह वाय ऍक्सिस मध्ये आहे म्हणून मायनस जी. मग वर जाताना कमी होणार, खाली येताना वाढणार परत. दॅट्स ओके. सो स्प्लिट करा आणि मग दोन मोशनचं सेपरेट अनालिसिस करून तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो इथंपर्यंत आपण मग वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल थिंग्स. आता इथं फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, समजा अँग्युलर मोमेंटम विचारला तुम्हाला. ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम अबाउट लेट्स से ओरिजिन विचारला. तर अँग्युलर मोमेंटम काय असतो, एम मास आर बार क्रॉस व्ही बार. आर बार पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे तुमचा हायेस्ट पॉइंटला विचारलाय समजा. सो ओ ए, ओरिजिन आणि ए यांना जोडणारा पोझिशन वेक्टर आला ओ ए बार, आणि क्रॉस व्ही बार तुम्हाला माहित आहे डायरेक्शन. सो त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतलात किंवा त्यांचे कंपोनंट्स वगैरे घेतलात की तुम्हाला अँग्युलर मोमेंटमची मॅग्निट्यूड व्हॅल्यू ती तुम्हाला फाइंड आउट करता येईल. सो मल्टिपल कन्सेप्ट आपण कोरिलेट करू शकतो. सो डिपेंड करतं, त्यासाठी आपल्याला ऍटलिस्ट मोशनचं बेसिक नॉलेज पाहिजे आणि मग बाकीच्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला माहिती असतील. तर जसं इथं लागलं आपल्याला सेंटर ऑफ कर्वेचर काढताना सेंट्रिपिटल फोर्स, अशा जर टर्मिनॉलॉजीज माहिती असतील तर आपण काहीही करू शकतो सॉल्व्ह. लक्षात. त्यामुळे इथून पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करताना डिटेलमध्ये बघायचं आहे पहिल्यांदा इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. म्हणजे हे जे इक्वेशन होणार आहे आता बघा, हे थोडक्यात इथं ब्रीफ ब्रीफ करतो मी तुम्हाला. हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. सो हा पार्टिकलनं जो फॉलो केलेला पाथ आहे हा एक कर्व रिप्रेझेंट करतो ना. सो या कर्वलाच म्हणायचं ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरी म्हणजे पाथ फॉलोड बाय ऑब्जेक्ट ड्युरिंग मोशन, ट्रॅजेक्टरी. मग या ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन, इक्वेशन म्हणजेच काय, एक्स वाय प्लेन मध्ये काढलायत म्हणजे वाय आणि एक्स मधलं रिलेशन की जे तुमचा पार्टिकल प्रोजेक्टाईल मोशन परफॉर्म करताना फॉलो करतो, ते इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. आणि मग इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीचा जनरल फॉर्म काय असतो, त्या इक्वेशन जे मिळणार आहे डिराईव्ह करणार आहे आपण, त्याच्यावरून आपण त्याचा जनरल फॉर्म लिहिणार. आणि जर आपल्याला जनरल फॉर्म दिला तर त्या जनरल फॉर्मवरून आपल्याला बाकीच्या क्वांटिटीज म्हणजे टाइम ऑफ लाईट, मॅक्सिमम हाईट, रेंज, या सगळ्या गोष्टी कशा फाइंड आउट करता येतात हे डिस्कस करायचं आहे. आणि नंतर आणखी मग प्रोजेक्टाईल मोशनमध्ये, हॉरिझॉन्टल ग्राउंडच्याच प्रोजेक्टाईल मोशनमध्ये देताना एक्स आणि वाय यांचा टाइम डिपेंडन्स जर सेपरेटली दिला तर ते एक्झाम्पल्स आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं या आपल्याला डिस्कस, या गोष्टी सगळ्या आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायच्या. सो दॅट्स इट फॉर दिस लेक्चर. सो विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.